लोकांनी आपापल्या समस्या खूप चांगल्या चांगल्या सूचना करता आल्या। पण या सगळ्यांमध्ये साहेब एक महत्त्वाचा विषय असा आहे की हा सगळा व्यापारदार वर्ग आहे। डॉक्टर्स आहेत, केमिस्ट आहेत, सीए आहेत, चार्टर्ड अकाउंटंट ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, अशी अनेक सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या नांदेडच्या वैभवामध्ये भर घालतायत। परंतु साहेब यामध्ये रस्त्यावरचे जे गुंडपुंड आहेत, ब्लॅकमेलर्स आहेत, हिस्ट्री शीटर्स आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून व्यापाऱ्याला धमक्या देणं, डॉक्टर्सला धमक्या देणं, केमिस्ट लोकांना धमक्या देणं, साध्या साध्या गोरगरीब रस्त्यावरल्या हॉकर्स लोकांना देखील त्यांच्याकडून धमकून पैसे काढणं, मटका, सट्टा, बुकी, पत्त्याचे क्लब, हे जे सगळे जे विषय आहेत, माझं असं म्हणणं आहे की साहेब हे गुन्हे करतात आणि जाऊन ते अंड्याच्या ह्याच्यावर जाऊन ते अंडा भुर्जी खातात, आरामात परत घरी जातात। असे छोटे छोट्या गुंडापासून ते मोठे मोठे गुंड या शहराच्या होळीपासून ते राज कॉर्नर पर्यंत साहेब यांचे खूप मोठं एक नेटवर्क आणि एक जाळं आहे। मला अशी विनंती करायची साहेब, आता हे लोक तुमच्यासमोर मोकळेपणाने बोलू शकले नाही कारण यांनी जीव मुठीत घेऊन व्यापार करतात। त्यामुळे या सगळ्यांचा मुख्य इश्यू हे बोललेच नाहीत, बोलायची हिंमतही केली नाही। पण यांचा प्रतिनिधी म्हणून साहेब आपल्याला हे नांदेड शहर गुन्हेगारी मुक्त करावं लागेल आणि तसंच काँग्रेस मुक्त आपोआप हे लोक करतील। आपण साहेब गुन्हेगारी मुक्त केलं आणि आपण आज ठोस आश्वासन दिलं तर सगळे व्यापारी पळू पळू मतदान करतील।